मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था या राज्यातली पूर्ण ढासळलेली आहे. बदलापूरची घटना, त्यातले आरोपी सापडत नाहीत. मालवणची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयासंदर्भातले आरोपी या ठिकाणी सापडत नाहीत. पुण्यामध्ये राजरोसपणे आज खून होत आहेत. परवा कोयता गँगनं या ठिकाणी पोलिसांच्यावर अटॅक त्या ठिकाणी केला. मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था पहिल्यांदा या राज्यामध्ये एवढी कधी ढासळली नव्हती, एवढी ढासळली आहे. गृह मंत्रालय टोटल फेल गेलेलं आहे, हे सगळ्या या एकूण परिस्थितीवरून जाणवतंय. काँग्रेसने या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवताना स्वरूपची लूट फक्त शिकवली असा एक आरोप देवेंद्र फडणवीस. मला वाटतं सगळ्या इतिहासकारांनी ते सांगितलेलं आहे की इतिहास कच्चा आहे असं साधारणपणे दिसून येते, कारण की इतिहासाचे अनेक दाखले बघितल्यानंतर ती सगळी पार्श्वभूमी लोकांच्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे. एवढं प्रेम राज्याबद्दलचं या ठिकाणी आहे की ते आता उद्योग घेऊन जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहाससुद्धा बदलायचं काम ही मंडळी या ठिकाणी करायला लागले आहेत. महाराष्ट्राची जनता ओळखून आहे. विधानसभेच्या माफी मागितली मालवण प्रकरणामध्ये, मात्र ती माफी मागत असताना देखील काँग्रेसला लक्ष केलं की सावरकरांच्या संदर्भात तुम्ही माफी मागणार आहात का? ते मला वाटते मूळ मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात जे या ठिकाणी व्यवस्थित सगळी उपाययोजना झाली नाही. मी सातत्यानं पहिलं शासनानं नेव्हीवर बोर्ड दाखवलं. मी त्यावेळी सांगितलं कला संचालनाचा रोल यामध्ये आहे. कला संचालनाच्या संचालकांनी सांगितलं की आम्ही फक्त क्ले मॉडेलला मान्यता दिली होती. अजून देखील माफी मागून या ठिकाणी शिक्षा होणं या ठिकाणी गरजेचं आहे. माफी मागून काय उपयोग आहे? कारण की जी चूक केली संपूर्ण जगभर नाचक्की आज राज्याची छत्रपती शिवाजी महाराजांची झाली. ह्याला माफी या नुसत्या बोलण्यानं त्याला काय अर्थ असेल असं मला वाटत नाही. विधानसभेच्या निवडणुका विहित मुक्तीत न होता लांबणीवर जाण्याची शक्यता वाटते. चौथ्यांदा राष्ट्रपती राजवट लागेल अशा पद्धतीचा एक अंदाज व्यक्त केला. नाही, मला वाटत नाही की या निवडणुका पुढे घेण्याचा प्रयत्न महायुती करेल, कारण की आता ऑलरेडी त्यांचा TRP संपत चाललेला आहे. अजून पुढे गेलं तर आम्हाला फायदाच आहे, आणखीन TRP कमी होईल. राहुल गांधी राज्यातले अनेक नेते भाजपमध्ये मोठ्या अपेक्षा ठेवून गेलेले होते, मात्र आता त्यांचा अपेक्षा भंग होताना पाहायला मिळतं. इकडे तिकडे इतर पक्षांचा पर्याय शोधतात, तर काही ठिकाणी अजूनही त्या नेत्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याचं नसल्याचं पाहायला मिळतं राज्यातले नेते. नाही, मला वाटते महायुतीतली भांडणं आता समोर यायला लागलेत. हळूहळू सीट वाटपच्या चर्चा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पुढे येतील त्यावेळी अनेक मी परवासुद्धा म्हटलं या महायुतीतली नटबोल्टं आता निकाळायला लागलेले आहेत. हळूहळू हे सगळं बाजूला जाणार, कारण की जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार पटलेलं नाही. घटनेच्या विरुद्ध असणारं सरकार हे पटलेलं नाही. आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल, ह्यांना फोडण्याचं पाप जे काही या मंडळींनी केलेलं आहे त्याचं लोकांच्यामध्ये जी काही प्रतिक्रिया आहे ती निवडणुकीत दिसेलच, परंतु नेत्यांच्यामध्ये देखील ती हळूहळू आता दिसायला सुरू झालेली आहे. 5 तारखेचं राहुल गांधींच्या दौऱ्याचं नेमकं कसं? नाही, मला वाटते स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं राहुल गांधीजी आणि खरगे साहेब सांगलीला येणार आहेत. त्याच्या आधी ते नांदेडला येतील आणि नांदेडमधून सांगलीला ते साधारणपणे येतील. हा कार्यक्रम काँग्रेस म्हणून महत्त्वाचा आहे, परंतु महाराष्ट्र राज्य म्हणून महत्त्वाचा आहे, कारण की स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचं योगदान या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून, आमदार म्हणून जे काही योगदान काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याला आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम आहे. जय पवार म्हणतात की अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं मला पाहिजे. आता ते स्वप्न राहील असं मला वाटते, कारण की आता तो विषय बाजूला गेलेला आहे. साधारणपणे आता त्यांनी पहिला राष्ट्रवादीचा ज्यावेळी मेळावा झाला त्यावेळी 90 सीट लढणार म्हणून सांगितलं होतं. नंतर 80 आलं, नंतर 70 आलं आणि आता ते परवाचं वक्तव्य 60वर आलेलं आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्याचं गणित घातल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की वास्तवता काय. एकनाथ खडसेंच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो दिसून ते महाराष्ट्रातलं वातावरण किंवा वारं बदलायला सुरुवात झाली वाटतं. कुणाचं? एकनाथ खडसेंच्या फोटो. खडसे साहेब राष्ट्रवादीतच आहेत, राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. माझ्या शेजारी ते बसतात विधान परिषदमध्ये, अजून ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यामुळं पवारसाहेबांचं नेतृत्व मानून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला. भाजपकडून त्यांना पुन्हा पक्षप्रवेशाची ऑफर दिली.
नाही, मला त्याची कल्पना नाही, कारण की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य बऱ्याचदा त्या ठिकाणी केलेले आहेत. मला वाटते ती प्रतिक्रिया त्यांनी देणं संयुक्तिक राहील. समरजित गाडगेंनी काल भेट घेतली तुमची काय? नाही, महाविकास आघाडी म्हणून त्यांनी त्यांचा उद्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होतो आहे आणि महाविकास आघाडीतला एक घटक म्हणून त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. 4-5 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला होता भेटायचा म्हणून. ते काल येऊन एक शेवटी पक्ष म्हणून मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि प्रमुखांच्या ते महाविकास आघाडीतल्या सगळ्यांच्याच भेटी घेतात. त्याचाच एक भाग माझ्या भेटीमागचा आहे. कागलला त्यांची उमेदवारी फायनल ठरवली जाते, त्यामुळं एकूणच महाविकास आघाडीचं कोल्हापुराचं जागा वाटपाचं सूत्र ठरले गेले नाही, अजून काही जागांच्या बाबतीत वरती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झालेल्या आहे. काही जागा काँग्रेसनं कुठल्या घ्यायच्या, शिवसेनेचा त्यामध्ये दावा कुठं आहे, त्या जागांच्या बाबतीत निर्णय कुठे या ठिकाणी झालेला नाही. कागलबद्दल शिवसेनेचा दावा असण्याची शक्यता होती आणि आमचा दावा काँग्रेस म्हणून आम्ही कागलवर किंवा पन्हाळा शाहूवाडीवर या ठिकाणी केला नव्हता. त्यामुळं कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमधून ही जागा राष्ट्रवादीला सुटली असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.